संताजी भाग 36. असा हादसा याआधी कधीच घडला नव्हता. रात्र सरून दिवस उजाडल्यावर रात्री झालेली तबाही दिसू लागली. पातशहांच्या संरक्षणासाठी नेमलेल्या पहारेकऱ्यांचे मुडदे इतस्ततः पडलेले. तंबूबाहेर मेलेल्यांची संख्या त्याहून जास्त होती. गुलालबारची तर रया गेलेली. माथ्याचे कळस कापलेला तो तंबू नाक काटलेल्या नकट्या पोरीसारखा दिसू लागला. तंबूखाली सापडून खोजे, कनीज, बांद्या अशी 5-10 वरकड माणसं ठार झाली होती. पातशहांना आपला मामा शाहिस्तेखान आठवला. जहन्नुमी सिवाने पुण्याच्या लाल महालावर छापा टाकून त्याची बोटे छाटली तेव्हा त्याच्यावर केवढे चिडलो होतो आपण. बिचाऱ्याची बेइज्जती केली. तडकाफडकी बंगालच्या सुभ्यावर त्याचा तबादला केला. तोच वक्त आज आपल्यावर आला आणि केवळ अल्लाहची मेहरबानी म्हणून आपण बाल बचावलो. खुशाली विचारण्यासाठी एक एक करून वजीर, बक्षी, मीर आतिश, इतर लहान मोठे सरदार येऊ लागले. पातशहांच्या संतापाचा कहर कुणावर कोसळतो ही चिंता त्यांना लागलेली. मान खाली घालून अपराध्यासारखे ते समोर उभे होते, चोरून पातशहांच्या चेहऱ्याकडे पाहत. पण तो निर्विकार होता. छाप्यात झालेलं नुकसान त्यांच्या दृष्टीने फार मोठं नव्हतं. एखाद्या हल्ल्यात 100-500 माणसं मरणं ही मामुली बात. लढाई म्हटली की लोक मरणारच. मुठभर मराठे आले, हुल्लड माजवून पळून गेले. जाताना तंबूचे कळस घेऊन गेले. शाही खेमा खाली कोसळला, फाटला, चिखलात लडबडला. त्याचं एवढं काय? त्या जागी भरजरी कापडाचा दुसरा खेमा उभा करू. त्याच्या शेंड्यावर 2 नव्हे 4 सोन्याचे कळस चढवू. लेकिन या छाप्यामुळे सल्तनतीच्या इज्जतीचा तंबू कोसळला त्याचं काय? ही गोष्ट पातशहांच्या जिव्हारी लागली. लष्कराचा घेरा पार करून काफीर आपल्या ख्वाबगाहमध्ये पोहोचले. रात्री झोपण्याची जागा, अंगावरची वस्त्र आपण 2-2दा बदलतो म्हणून बरं. बाहेर जरासा गलका झाला नि आपल्या खूर कानांनी तो टिपला. धोक्याची जाणीव लगेच झाली तसे चपळाईने आपण पळून गेलो म्हणून वाचलो. काफीर आत घुसेपर्यंत पहाऱ्यावरचे आपले सरदार सैनिक काय करत होते? छबिण्याचे स्वार कुठे होते? वजीर, बक्षी, मीर आतिश, खान सामान हे सारे काय शराब ढोसून पडले होते? सगळं झाल्यावर मय्यतीला आल्यासारखे चेहरा पाडून हे आपल्यासमोर उभे आहेत. काय करावं यांचं? सजा तरी कोणती द्यावी यांना? नादान बेवकूफ, गाफील लेकाचे. पातशहांची थंड नजर पाहून वजीर आसद खानाला घाम फुटला. तो बाकीच्यांवर बरसला. काफिरांचे नापाक कदम हुजूरांच्या ख्वाबगाहमध्ये पडले. क्या कर रहे थे तुम सब लोग? बक्षी बहरामंद खान, जबाब द्या. बहरामंद खानाचं आडदांड अंग त्याच्या घोळदार शेरवानी आणि पायघोळ सुरवारीत शरमून गेलं. त्याची गर्दन खाली झुकली. गरम रजया ओढून सारेच आपापल्या खेम्यात गाढ झोपलेले. कोण कुणाला दोष देणार? असद खानाने आणलेला आव मात्र त्याला हास्यास्पद वाटला. तो मनोमन चिडला. हा बिलंदर बुड्ढा वजीर मलाच दोष देतो. कबूल की सैन्याचा बक्षी म्हणून तंबूभोवती बंदोबस्त लावण्याचं काम माझं. पण एकदा लोक नेमून दिल्यावर जागता पहारा देण्याची जबाबदारी त्यांची की माझी? वजीराची अपेक्षा काय? मी तलवार धरून तंबूबाहेर उभं राहावं? बाहेरचे पहारेकरी गाफील राहिले हे एक वेळ मान्य केलं तरी तंबूच्या आतले बादशहांचे खास विश्वासपात्र लोक काय करत होते? छबिण्यासाठी रोज 8-10 कोस फिरणारी शिर्के मोहित्यांची जिलेब काय गांजा आणि अफीम खाऊन तरच झाली होती? हा तरबियत खान मीर आतिश, शाही तोफखान्याचा प्रमुख. नगारखान्याच्या दारात सुसरीगत याच्या तोफा पसरल्या आहेत. त्यावरचे गोलंदाज काय झक मारत होते? मराठे त्यांना कापून पुढे गेले. या सगळ्या हरामखोरांनी आपलं काम नीट केलं नाही आणि वजीर झालेल्या नामुष्कीचा सारा आळ माझ्या माथी मारतोय. जसा काही मीच मरगट्ट्यांना न्योता दिला. या, आम्ही गाफील झोपतो, तुम्ही बादशहाला ठार मारा. जहाँपनाह, रात्रभर बारिश होती. त्यात अमावस्येचा अंधेरा. पहाटे बहुतेक पहारेकरी झोपेनं पेंगुळलेले. बस बक्षी बहरामंद खान, पातशहांनी त्याला गप्प केलं. एकट्या असद खानाला थांबायला सांगून बाकीच्यांना त्यांनी हाताच्या खुणेनं बाहेर जायचा इशारा केला. वजीराची नजर असहाय्य केविलवाणी दिसत होती. कोंडलेल्या मांजरासारखी त्याची अवस्था झालेली. आपण खूप दुःखी, कष्टी, शर्मिंदे आहोत असा भाव चेहऱ्यावर आणून तो उभा होता.
त्याचा राग करून आपला दुबळेपणा प्रकट करणं पातशहांना प्रशस्त वाटलं नाही. किती झालं तरी तो त्यांच्या मावशीचा नवरा, नात्याने चाचा. मवाळ आवाजात ते म्हणाले, उमदतुल मुल्क, तुम्ही उगीच मायूस होऊ नका. सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात. काल जे घडलं त्याचा साफ मतलब हा की काफिरांचा हौसला खत्म झाला आहे. ते काही असो, पण काल केवळ खुदाचा शुक्र म्हणून त्यांचा इरादा फोल ठरला हुजूर. उनके इरादे से क्या होता है, अल्लाह निगेहबान है. मरगट्ट्यांची मसनत धुळीला मिळवल्याशिवाय आम्ही मरणार नाही. पातशहांनी खोलवर श्वास घेतला. बराच वेळ गप्प राहून त्यांनी विचारलं, हा संता कोण? मीही नाव पहिल्यांदाच ऐकतोय. सुना है संभा का करीबी साथी है. पण त्याचा हौसला बघा, थेट गुलाल बारमध्ये घुसला. पातशहांनी डोळे मोठे करून वजीराकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत रुष्टता होती. काहीशा नाराजीने ते म्हणाले, खुदकुशी करायला हौसला कशाला लागतो? तो वाचला हे त्याचं नशीब म्हणा. वजीराने नुसती मान हलवली. आपलं मत त्याला पटलेलं नसावं असं पातशहांना वाटलं. ते विचार करू लागले. मरगट्ट्यांचा मुखिया रामा भेदरलेलं जनावर सांदी कोपऱ्यात शिरावं तसा किल्लोकिल्ली दडी मारत फिरतोय. त्याचा मुलूख किल्ले आपण जिंकले. कुजलेलं वस्त्र विरावं तशी 1760 ठिकाणी त्याची इज्जत फाटते. तरीही या कौमचे होश ठिकाणावर येत नाहीत. फत्तरावर डोकं आपटून फत्तर फुटत नाही. डोक्याच्या चिंध्या होतात ही साधी गोष्ट यांना कळू नये. पता नहीं किस उम्मीद पर लढ रहे हैं ये लोग. स्वगत बोलावं तसे पातशहा म्हणाले, कैसा पागलपन है, कैसा जुनून है. खाक छान रहे हैं फिर भी नज़र आसमान पर टिकी है. बेशक सिवा और संभाने बेमिसाल जंगी जलवा त्यांच्यात पैदा केलेला दिसतो, पण आम्हीच तो खत्म करू. असद खानाला त्याबद्दल शंका वाटत होती. मागच्या 8-10 वर्षांचाच काय तो हिशोब पातशहाच्या डोक्यात दिसतो. खरं तर गेल्या 40 वर्षांपासून जानतोड कोशिश जारी आहे. दिल्लीहून एकाचढ एक शहजादे सरदार पाठवले. काय वाकडं केलं त्यांनी मराठ्यांचं. त्यांचा जंगी जलवा आता याला दिसला. तेही स्वतः शमशेर घेऊन मैदानात उतरला म्हणून. मृत्यूच्या छातीवर लाथ मारून ते याच्या ख्वाबगाहमध्ये घुसले तरी याला वाटतं त्यांचा हौसला खत्म झाला आहे. या हट्टी माणसाला कोणत्या भाषेत कसं समजावून सांगावं तेच कळत नाही. वजीराकडे दुर्लक्ष करून पातशहा विश्लेषण करावं तसं सांगू लागले, काफरांचा लढण्याचा तरीका आमच्या सालारांना नीट कळत नाही. जंग म्हटली की यांना आठवतात धर्मत, सामूगड, खजुवा इथल्या लढाया. तिथे दुश्मन आमने सामने मैदानात होता. तो हरला आणि लगेच लढाईचा फैसला झाला. मरगट्ट्यांची लढण्याची पद्धत वेगळी आहे. ऐन लढाईतून ते पळ काढतात, पुन्हा त्याच दमाने चालून येतात. लढाईचं रूपच पालटून टाकलंय त्यांनी. आमच्या तजुर्बेकार सालारांच्या ते लक्षात येत नाही ही आमची बदनसीबीच म्हणायची. आता आमची सारी भिस्त इतिकाद खानावर आहे. रायरी घेऊन संभाचा कबिला त्याने कैद केला की काफिरांचा कणा मोडलाच म्हणून समजा. वजीराला वाटलं हे सारखं बोलून दाखवण्याचा उद्देश काय? आपल्यावर अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न तर नाही हा. इतिकाद खान हरला तर आम्हा दोघांची खैर नाही. वजीर आतून शहारला. चापातून बाण सुटावा तसा तो तिथून निघून आला. तुळापूरहून निघालेले संताजी फौजेसह सिंहगडाच्या पायथ्याशी आले. जखमी शिपायांना दवा पाण्यासाठी त्यांनी गडावर पाठवलं. सिंहगडाचा किल्लेदार होता सिधोजी गुजर, सरनौबत प्रतापराव गुजरांचा लेक. लष्कराच्या अन्नपाण्याची व्यवस्था त्याने चोख केली. शाब्बास संताजीराव, अक्षी थोरल्या महाराजांसारखा करिणा केलात की. सिधोजी कौतुकाने नुसता फसफसत होता. उपयोग काय त्याचा? शेवटी आलमगीर वाचलाच. नशीब त्याचं, पण आतून केवढा हादरला असेल ठाऊक आहे? कोण जाणे. जाम चिडला असेल हे नक्की. हा गड वेढायचा बेत दिसतोय त्याचा, हुशार असा. त्याचे ताबूत थंडे करायला मी समर्थ आहे, काळजी करू नका. सिधोजीने आत्मविश्वासाने ग्वाही दिली. सैन्यामध्येही तोच आत्मविश्वास खेळत होता. हशम राऊत म्हणत होते, बादशाला चांगला धडा शिकवला गड्या. तंबूचे कळस कापून नाकच छाटलं मोगलाईचं.
बराय खुद पाच्छा मेला असता तर दुधात साखर पडली असती. अरे अल्लाला बी वाटला असेल हाय तिथं तो बरा आहे, ही बला आपल्याजवळ नको. 2 दिवस विसावा झाला. तिसऱ्या दिवशी संताजी रायगडाकडे दौडू लागले. विंझर, वाझेघर, भुतोंडे मार्गे वेळवंडी नदी त्यांनी ओलांडली. गोप्या घाटातून ते शिवथर घळीत आले. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेलं हे स्थान. तिथे काही काळ ते थांबले. सायंकाळची वेळ होती. धोधो पडणाऱ्या पावसात पाण्याचे लोट वरून खाली कोसळत होते. खडकावर फुटून जलतुषार वर उसळत होते. उधाण वाऱ्यात पडत्या पावसात सभोवतालची वनराई नाचत बागडत होती. निसर्गाचं ते रौद्र सुंदर रूप मन मोहून टाकणारं. संताजी म्हणाले, किती रम्य जागा आहे ही. समर्थांसारखा साधक या स्थळाच्या प्रेमात पडला हे नवल नव्हे. घनश्यामराम हा समर्थ भक्त, दासबोधाचा नित्यवाचक. त्याने माहिती दिली. रामदास स्वामींची वाणी आणि कल्याण स्वामींची लेखणी इथे बहरली. त्यांच्या लेखनातलं निसर्गवर्णन इथलंच की. रात्री वाकी दहिवड मार्गे शेवत्या घाट उजव्या अंगाला ठेवून सारे पंढेरीला थांबले. बिरवाडी तिथून जवळ. बाबूराव पवार असताना मागे सारत बोलला, नरशा गायकवाडाला शिकवायचा का धडा? तो हिथं राहतोय कुठं? कबीला घेऊन खानाच्या छावणीत तो मुक्कामाला असतो. रखमाजी मोहित्याने माहिती दिली. त्याचा वाडा शेतीवाडी तर कुठे गेली नाही. हरामखोराचा वाडा जमीनदोस्त करू, विठोजी बोलला. ज्या कामगिरीवर आलात ती आधी पार पाडा. संताजी म्हणाले, नरशा कुठे पळून जात नाही. बिरवडीला बोंब उठली की तिकडे खान सावध व्हायचा. हेरानी, भिकारी, फकीर, संन्याशी असे नाना वेश धारण करून खानाच्या गोटात शिरून बातम्या काढल्या होत्या. मोगलांचे मोर्चे कुठे आहेत, तोफा कशा मांडल्यात, खानाच्या मुक्कामाची जागा कुठे आहे, तिथला बंदोबस्त कसा आहे, कुठल्या बाजूने हल्ला चढवला तर तो कारगर होईल याची बैजवार माहिती त्यांनी आणली होती. पंधेरी रायगडापासून अवघी 3 कोस दूर. झाडीत बसून संताजींनी योजना तयार केली. ते सरदारांना म्हणाले, रायगडाच्या वेढ्यावरची गनिमाची कुल फौज 40,000 आहे. त्या मानाने आपलं सैन्य मोठभर. खान स्वतः कसलेला सेनापती. तो हमतमेने लढणार. गडाचा परिघ तुसुबर ढिला होऊ देणार नाही. हे सगळं कळून सवरून हा हल्ला कशासाठी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं उत्तर हे की स्वराज्य बुडालं अशी मोगलांनी कितीही हाकाटी केली तरी मराठे कंबरा कसून अजून उभे आहेत. तोडीस तोड झुंज देणारे अनेक दौलतबंकी त्यांच्याकडे मौजूद आहेत हे त्यांना कळावं म्हणून हा खटाटोप. कळलं? सरदारांनी मान डोलावली. राखेचा थर उडून लाल निखारे लसलसावेत तसे ते पेटले. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री पंधेरीहून पाने वारंगी मार्गे मराठे पहाटेच्या पहिल्या प्रहरी खानाच्या छावणीजवळ आले. छावणी गाढ झोपेत होती. पहारेकऱ्यांनी झाडीतून पुढे येणारी फौज पाहून पहिली बोंब उठवली. होशियार, जागो, गनिमाया. रायगडाच्या पायथ्याला छत्री निजामपूर हे गाव होतं. तिथे इतिकाद खानाचा लाल रंगाचा खेमा उभा होता. पावसाची रिपरिप सुरूच होती. गार हवा सुटलेली. उबदार रजई ओढून खान डाराडूर झोपलेला. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीचा घोष करत मराठे एकदम छावणीत शिरले. त्यांच्या तलवारी सपासप चालू लागल्या. दिसेल त्याला भाल्यांनी भोसकायचा सपाटा लावला त्यांनी. सगळीकडे एकच गोंधळ माजला. तो ऐकून खान जागा झाला. उठून पाहतो तो खुद्द त्याच्याच तंबूला आग लागलेली. मराठ्यांचे जळते बाण सरसरत आत येत होते. शामियानाचं सखलादी कापड धडाडून पेटलं. खानाने हत्यारासह मैदानात धाव घेतली. आपले 4-5 हशम मराठ्यांनी लोळवलेले त्याने पाहिले. पिलखान्यातले हत्ती मोकळे सुटलेले. शत्रूने त्यांना साखळदंडातून मुक्त केलं होतं. बाण मारून भाल्यांनी टोचून त्यांना खानाच्या सैन्यावर त्यांनी सोडून दिलं. दिसेल त्याला सोंडेचे तडाखे देत पायाखाली चिरडत ते सैरावैरा पळू लागले. मोगलांची त्यामुळे आणखी त्रेधा उडाली. मराठ्यांच्या कर्नाटकी करोलांनी बंदुकांच्या गोळ्यांची आग पाखडली. खान एवढा अनुभवी सेनापती, पण हा हल्ला कसा रोखावा हे त्यालाही कळेना. आपल्या लोकांना सावरायला त्याला वेळ लागत होता. तोवर त्याचे 5 डौलदार हत्ती घेऊन मराठे अंधारात पांगले. त्यांचा पाठलाग करण्याचा धीर त्याला झाला नाही. वेढा पुन्हा सुरळीत करण्यातच त्याची रात्र गेली.
पातशहाच्या तंबूचे कापून आणलेले सोन्याचे कळस आणि इतिकाद खानाचे पाडाव केलेले 5 हत्ती संताजींनी महाराजांना पेश केले. महाराजांच्या गौरवफिकट चेहऱ्यावर आज प्रथमच खुशी झळकली. संताजींचा करिणा त्यांना अपूर्व वाटला. मराठ्यांचा अस्करा आलमगीराला दाखवलात हे थोर कार्य झालं संताजी बाबा, ते म्हणाले. याला कारण आपला पुण्यप्रताप, आम्ही केवळ निमित्त मात्र. छे छे, कसली अफाट हिंमत दाखवलीत तुम्ही. अहो, वाघाच्या जाळीत शिरून त्याला अंगावर घेतलंत. तुमचं कर्तृत्व पाहिल्यावर औरंगजेबाचा हिसाब कोण धरील. राज्य गेलं, गडकोट गेले तर जाऊ द्या, उद्या पुन्हा ते आपण जिंकून घेऊ. त्यावर खंडो बल्लाळ म्हणाले, खरंच बुडताना सुद्धा जहाज कसं वाचेल हा विचार करणारे संताजींसारखे सलाबत जंग कुठे, नि बुडण्याच्या भीतीने मोगली मनसबीचं फळकूट हाती धरून भविष्याचा किनारा गाठू पाहणारे काही भेदरट मराठे कुठे. रावांनी त्यांना चपराकच लगावली आहे म्हणा ना. देवाचा द्वारपाल व्हायचं की दैत्याच्या देवडीवरचा पहारेकरी हे आता त्यांचं त्यांना ठरवू द्या. त्यांना ते कधीच कळायचं नाही. ताज्या घोड्यावरच्या गोमाशा असलेले लोक ते. अशा बेईमान निमक हराम माणसांचा भरवसा न धरलेलाच बरा. मानाजी मोरेच्या स्वरात तुच्छता होती. तसं नव्हे मानाजीराव, महाराज म्हणाले. त्यांच्या निष्ठेची निगा राखण्यात आम्ही अपयशी ठरलो. पातशहाने स्वार्थाचं शेवाळं पसरलं, त्यावरून पाय घसरला त्यांचा. ते तरी स्वतःला कितीने कसे सांभाळणार. महाराजांच्या तोंडी वारंवार येणारी ही तडजोडीची तुष्टीकरणाची भाषा संताजींना खटकायची. फितुरांना क्षमा एकदा ठीक आहे, पुन्हा पुन्हा ते बाजू बदलणार नि आपण त्यांना माफ करत जायचं, याला काय अर्थ. मग निष्ठावंतांचं मोल काय राहिलं. नाईलाज म्हणून नव्हे, स्वार्थापायी ते पातशहाचे पाय धरायला गेले. स्वराज्याला जरा बरे दिवस आले की येतील हे परत, सुखाची शाश्वती वाटली तर. थोरल्या महाराजांचं बोलणं कसं एकदम निराळं. ऐशा चाकरास ठाके ठीक केले पाहिजे. या उपरी बोभाटा आलिया तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनीम झालेस, ऐसे जाणून बरा नतीजा तुम्हास पावेल. शंभूराजांचे शब्द तर याहून तिखट जळजळीत. हे ढंग स्वामीस कैसे मानू पाहतात. या उपरही बदराहा वर्तणूक केली या तुमचा एकंदर मुलाहिजा होणार नाही. जो धामधूम करेल त्या स्वामी जीवेची मारतील, ताकीद असे. स्वराज्याच्या छत्रपतीला शोभणारी ही खरी भाषा. राजाराम महाराजांच्या तोंडून ती कधी ऐकायला मिळणार कोण जाणे. कारण नसताना सरकारकून काळाचा महिमा सांगतात. आधीच्या दोन्ही छत्रपतींच्या वेळी तरी काळ कुठे अनुकूल होता. तरीही त्यांची भाषा कृती कठोर नि कडक होतीच ना. काही असो, आजच्या घटनेने राजाराम महाराजांची उमेद वाढली याचं संताजींना समाधान वाटलं. महाराज काहीसे भावूक उत्तेजित होत म्हणाले, निराशेच्या काळोखातला हा पहिला आशेचा किरण. तो हाती धरून आपण पुढे जाऊ. राखेतून नव्या स्वप्नांचं नंदनवन निर्माण करू. असा पराक्रम प्रकट होत गेला तर दुर्भाग्याची दशानी दिशा बदलणं फारसं अवघड नाही. म्हणून वाटतं गुढी तोरणासारखं तुम्हा लोकांना उंच धरावं, तुमचं ऊर्जित करावं. हे करणं आम्हास अगत्य. पन्हाळ्याला मोठा दरबार भरला. मावळातून शंकराजी नारायण आणि विशाळगडावरून रामचंद्र पंत अमात्य आले. किल्ल्याच्या बुरुजांवरून भांड्यांचे आवाज उठले. खाली वेढा घालून बसलेल्या शेख निजामाने आपली करडी दाढी खाजवत वर पाहिलं आणि विचारलं, किस खुशी में तोपे चल रही है, होगी उनकी कोई ईद या जश्न. कुणीतरी म्हणालं. पातशाही छावणीची वाताहत झाल्याची बातमी अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नव्हती. मराठ्यांच्या दृष्टीने खरंच हा जश्न होता. रामचंद्र पंतांसारख्या कर्त्या मुत्सद्याला या घटनेचं महत्त्व उमगायला वेळ लागला नाही. दरबारात जाहीर सत्कार होण्याआधी संताजींना भेटून आपल्या परीने त्यांनी त्यांचा गौरव केला. कान तृप्त झाले तुमचा करिणा ऐकून. आम्ही ज्योतिषी नाही, पण राजकारणाचं रमल मांडणं बऱ्यापैकी जमतं आम्हाला. सैन्याची उमेद तुम्ही वाढवाल हे नक्की. ते अजून सिद्ध व्हायचंय पंतस्वामी. जरूर होईल. शिवरायांचं युद्धतंत्र नेमकं ओळखलंय तुम्ही. काय होतं त्यांचं युद्धतंत्र? आमच्याहून अधिक ते तुम्हाला ठाऊक, पण तरी सांगतो. बलवानाशी झुंजताना त्याच्या दुखऱ्या जागी दणका द्यायचा, गाफील ठेवून त्याला बुकलायचा.
हुशार होऊन उठला, हमतमेने तोंडावर आला की वाऱ्यावर स्वार होऊन पळायचं. ही रीती याआधी अनेकांनी वापरली आहे, पण वाटतं तुम्हाला तिचा आत्मा गवसलाय. दरबारात धन्याची कृपा होण्याआधी आमचा मान तेवढा स्वीकारा. पश्मिना शाल, पगडी, सनगे देऊन पंतांनी संताजींचा गौरव केला. जिव्हाळा राखण्याची ही त्यांची खास पद्धत होती. स्वराज्याची सलाबत वाढवणाऱ्या वीरांचा गौरव करताना महाराजांनी हात मुळीच आखडता घेतला नाही. खूप तशरीफा झाल्या. हरेक सैनिकाला सोन्याचं शिवराई होऊन मिळालं. संताजींना ममलकतमदार, मालोजीला अमीरुल उमराव आणि बहिर्जीला हिंदूराव या पदव्या दिल्या. विठोजी चव्हाणाला शमशेर बहाद्दर हा किताब दिला तेव्हा त्याने विनंती केली, वाडवडिलांपासून हिम्मत बहाद्दर ही किताबत आमच्या घराण्याला चालत आलेली आहे, ती आम्हास द्यावी. महाराजांनी ते मान्य केलं. दरबार संपल्यावर रामचंद्र पंतांनी त्यांची एकांतात भेट घेतली. सोहळा उत्तम झाला, पण त्यात एक न्यून तरीही राहिलं स्वामी. कोणतं न्यून? संताजींचा पराक्रम पराकाष्ठेचा. त्यांना किताबत दिलीत, पण त्यांच्या योग्यतेची वाटत नाही. याहून अधिक काय द्यायला हवं ते तुम्ही सांगा. आलमगिराच्या डेऱ्याचे कळस कापले, इतिकाद खानाचे 5 हत्ती पाडाव केले. हा करीना साधा नव्हे. हंबीरराव मोहित्यांनंतर त्या तोलाचा सेनापती पुन्हा फौजेला लाभलाय हे स्वामींनी लक्षात घ्यावं. महाराज लगेच काही बोलले नाहीत. बराच वेळ विचार करून ते म्हणाले, सेनापतीपदाचा विचार तूर्त नको. का महाराज? धनसिंग संताजी हमतोल. एकाला पद दिलं की दुसरा खटा होईल. जशी आपली मर्जी. रामचंद्र पंतांना प्रश्न पडला. चाकराची मर्जी राखण्यासाठी धन्याने आपला अधिकार विसरावा? अधिकाराचा विसर कुठल्याच सत्ताधीशाला कधी पडत नसतो. फक्त त्याला वेळ काळाची मर्यादा असते इतकंच. अनिर्बंध अधिकार वापरण्याची ही वेळ नव्हती. सरदारांची मानसिकता, परस्परातले त्यांचे हेवे दावे, श्रेष्ठत्वांचा त्यांचा अहंकार, त्यांच्यात सुरू असलेली छुपी स्पर्धा, हे सारं नीट लक्षात ठेवणं जरूर होतं. रोखठोक निर्णय घेणं कठीण मुळीच नव्हतं, पण तशी ताकद अजून आपल्यात आलेली नाही हे महाराज जाणून होते. त्याचा प्रत्यय त्यांना लगेच आलाही. धनाजी जाधव फलटणची लढाई संपवून परतले. पराक्रम त्यांनीही उदंड केला. रणमस्त खान, शहाबुद्दीन खान यांच्या संयुक्त फौजेशी 5 वेळा मैदानात ठाण मांडून अरेतुरेच्या लढाया दिल्या. त्यांच्या 5 मोठ्या तोफा पाडाव केल्या. नजरेत भरणारं यश घेऊन शेख निजामाच्या वेढ्याला न जुमानता ते गडाच्या माचीपर्यंत आले नि तिथेच थांबले. वर महाराजांच्या भेटीला जाणं त्यांनी टाळलं. रूपाजी आणि अंबाजी भोसले या दोघांना धाडून महाराजांनी चौकशी केली तेव्हा धनाजींनी तुटक जबाब दिला, फौजेची उस्तवारी नीट लागली नाही अजून. ती लागली की येऊ सावकाश. उद्धटपणाचा सूक्ष्म संकेत त्यात होता. कुणीतरी कान भरलेले दिसतात त्यांचे. खंडोबल्लाळ बोलले. कान भरण्यासारखं काही घडल्याचं निदान आम्हाला तरी आठवत नाही. त्यांना तसं वाटतं असेल मनात काहीतरी. काय ते जाणून घेतलं पाहिजे. जाणून घ्यायचा उपाय एकच, स्वतः गड उतरून जाणं. महाराज गेले. धनाजींचा यथोचित सन्मान त्यांनी केला. त्यांना जयसिंगराव हा किताब दिला. मग विचारलं, हटून खाली थांबलात? आमच्यावर रुसला बिसलात की काय? छे छे, अजी पर्जन्याचे दिवस. गडावर सामानाचा तुटवडा असेल. आमच्या लष्कराचा आणखी भार नको म्हणून. कुणी सांगितलं तुम्हाला सामानाचा तुटवडा आहे म्हणून? उगीच मात्रेनी वळसे नकोत. खरं काय ते बोला. स्वामींनी अभय दिलंय तेव्हा जरूर बोलू. घोरपड्यांच्या पराक्रमाचा परामर्श घेऊन त्यांचा मान केलात हे उचितच झालं. शितोळ्यांसारख्या मोठ्या सरदारांना त्यांच्या पागेची सरनौबती दिलीत. मग तुम्हाला काही जास्तीचा मानपान हवा आहे का? नाही, नको. आमच्या कानावर निराळच आलं म्हणून मन विचलित झालं. काय ऐकलं असं तुम्ही? संताजीरावांना सेनापतीपदाची वस्त्रे देण्याची भीड पंत अमात्यांनी घातली. होय, घातली. मग घोरपड्यांवर अमात्यांची अलीकडे विशेषच मर्जी झाल्याचं दिसतं. विनंती इतकीच की आम्हीही शर्थीची चाकरी करत आहोत, तिकडे स्वामींचं दुर्लक्ष होऊ नये.
दुर्लक्ष कोण कुणाकडे करतंय त्याचा तुम्हीच नीट विचार केलेला बरा जाधवराव. सेवकांना अदब शिकवण्याची वेळ आमच्यावर यावी हे आमचंच दुर्भाग्य. ज्याने त्याने आपापली मर्यादा ओळखून वागावं हे बरं. महाराजांचा स्वर कोरडा रुष्ट. धनाजींच्या प्रतिक्रियेची वाटही न पाहता ते गडावर निघून आले. भाग 36 समाप्त.